गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 8. ओम श्री साईनाथाय नमो नमः. ओम श्री साईनाथाय नमो नमः. ओम श्री साईनाथाय नमो नमः. साईंचा भिक्षाक्रम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. साई योगीराज योगेश्वर अखिल ब्रह्मांड नायक साक्षात ईश्वर घेई रूप फकीर वाटे वेडाचार शहाण्यांसी. साई भक्त कैवारी जाई भक्तांच्या घरी घ्यावयास भाकरी भिक्षेची भक्ताकडून. बायजा तात्या माळसापती खुशालचंद भाग्यवंत अति त्यांच्या गृहा जाती साईनाथ. येऊनी जन्मास करणे आहार भय मैथुन निद्रेस परी घेणे श्वासोच्छ्वास साई प्रभू जो चालवी. मनाने संचित केले तयाने प्राप्त झाले भोग भोगोनी संपविले पाहिजेत. जैसे वाढे वय विवेकाचा करावा आश्रय तैसा अनुयय ईश्वराचा. ऐसी घोंगडी देहाची नश्वर मलमूत्राची नश्वर हाडा मासांची परी श्रीकृष्णाची चांगलीच. हे मूढमते करी गोविंद भजनाते मरण येता कोण रक्षिते क्षुद्र कर्म न जीवासी. रामकृष्ण ही आले गेले त्यावर जग का ओसची पडले. ईश्वर इच्छे जे चाले शाश्वत भले तेच एक. देहाचे करू नका लाड व्हावी ईश्वर भक्तीची आवड. पूर्व सुकृते हे वेड लागे जीवा. होऊन ईश्वर भक्त करावे कर्म जे ईश्वर दत्त. साक्षी राहून पाहत बसावे लीला ईश्वराची. ही ईश्वराची लीला देत असे कर्मफला पापी आणि पुण्यवानाला विश्वचक्री. पुन्हा मरण पुन्हा जन्म घडवित असे जीवांचे कर्म जाणून हेच मर्म साईराम आठवावा. नको औपचारिक पूजा अर्चा नको वेदशास्त्र चर्चा फक्त अंतरी भाव सच्चा ठेवावा हरिभजनी. आवरावे विचारा आवरावा भोवतीचा पसारा एकसारखा धोसरा घ्यावा साई नाथांचा. ते भुकेले प्रेमाचे न लगे काही दांभिकाचे उपचार देण्या घेण्याचे साईनाथा. करिता अनन्य भक्ती काय देती काय घेती त्याची न लगे संगती अज्ञानाने. का करावा यज्ञ अनाठाई बसावे का एका ठाई साईंना हृदयी स्थापोनिया. रहावे आनंदी उगा स्वस्थ ऐसे सांगती साई समर्थ. जे लक्ष्मी सरस्वतीचे कंथ चालक पालक विश्वाचे. साई सर्वांचे मदारी पायी बांधोनी दोरी नाचवी माकड अस्वल समोरी लीला चमत्कारी करीत असे. असा साई देव अगाध सामर्थ्य त्याचे वैभव सांभाळीत असे जीव ज्या निर्मिले त्यानेच. साई जगन्नियता त्या वाचून कोणी न त्राता सर्व देई शरणागता होई तारिता संसारी. ठेवून या सबुरी श्रद्धा करावी भक्ती नवविधा त्यापैकी एक विधा पुरे ईश्वर प्राप्तीसी. विवेक आणि वैराग्य पाळी त्याचे हे भाग्य की घेई सर्व भोग अभोगी होऊन निजानंदी. स्वस्वरूपाचे नसता भान ज्ञाना वेडे अज्ञान त्याच अज्ञानाचे नाशन करती साई सद्गुरु. आनंदाचे शेवाळे काढता पाणी निर्मळ आनंदाचा डोहतळ आनंदाची. म्हणता म्हणता राम राम घडे स्वतःसी आराम तकिया सोडू नका साईराम ऐसे सांगे. नरदेहाचे करावे सार्थ जपून अल्ला मालिक तो जपून ठेवावा एक हृदयात स्वामी. करती कर्म बंधनातून मुक्त वनविती जीवा मुमुक्ष संत अव्यक्ताचे होती व्यक्त अवतार घेऊनी. साई सहज क्रियावंत साक्षात दारी भगवंत देण्यासाठी घेत भिक्षा दक्षिणा भक्ताकडून. जाळाया अज्ञानासी दीप ज्ञानाचा उजळायासी येती साई भक्त गृहासी भिक्षा पात्रासी घेऊन या. आणगी पोरे मजला चतुर भाकरी राही सुखी संसारी ईश्वर कृपे. काय देणे काय घेणे विवेक करून जाणणे साईंचे दारी येणे उगाच नाही. जो हा कल्पवृक्ष स्वतः तो येई घेण्या गृहा
भिक्षा घेऊन करण्या स्वाहा अभद्र जे जे भक्तासी. जे जे मिळती भिक्षे प्रित्यर्थ ते सर्व अन्न पदार्थ एकत्र करूनी साईनाथ काला करीती कृष्ण सम. खावयासी ऐसा काला साई नसे एकला कावळे कुत्र्यांच्या मुखाला आधी देई. मग करी भोजना कशात नसे रसना प्राणी मात्र ग्रासिता अन्ना प्रसन्न वदना घेती ते. नाही नियम भिक्षेस अनेकदा एकाच घरास जाती भिक्षा घेण्यास कार्य आणि कारणास साईच जाणे. जनमानसी विकल्प वेडा फकीर कसला मालक मागतसे भीक भक्तांकडून. हा फुकट व्यवहार उद्या रोख आज उधार देणारा तो घेणार साईंकडून. का साई येती दारी कष्ट चुकवण्याची खबरदारी भक्ताचे जे येर जारी भिक्षादानी. जरी दिले ना दिले तरी व्हावे सर्वांचे भले रागासी न आले अपमाने श्री साईनाथ. सर्वच त्यांची लेकरे मग माय काय राग भरे किंवा अपशब्दांशी उच्चारे भक्तांप्रती. भक्त तात्या माळसाप्रती बाबांच वे शयन करीती डोळ्यावरती निद्रा आती साई सहवासात. अशी दत्तात्रय मूर्ती तीन शरीर तीन दिशा प्रती परी तीन पाय भिडवती एका स्थानी. ते असता निद्रेत साई जागी संतत खोड्या करून उठवत जागृत होण्या. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरा निबोधत तप निषदातील संकेत पूर्ण करीती. पोते पाटील कुशाल चंद त्यांच्या प्रवासाचा छंद साईना त्याचा नाद प्रेम भेटीचा. करून त्यांच्या आठवास जायती त्यांच्या घरास भक्त करी स्वागतास मोठा थाट समारंभास साई पूजनाच्या. आनंद भरित मानस साई मुखी देती घास गप्पा गोष्टींचा उल्हास प्रेम भरे. निमगा राहते गावी जाणे एवढेच झाले भक्त कारणे. एरवी ठाण मांडणे मशिदीत फक्त भक्त सोडती आपुले स्थळ इतर ठिकाणी जाण्या धावपळ. गाडीची गाठण्या वेळ नसती निश्चळ एका जागी. का ऐसी उतावीळ साई सांगती वेळोवेळ सांगेन येता योग्य वेळ ऐसे म्हणताती. चुकता गाड्यांच्या वेळा नोकरीवरी येई घाला पोटार्थी करे काळजीला घाईला तैसे. परी बाबा देती परवानगी योग्य वेळी करतील वांगी भक्तासाठी पाठवती बग्गी योग्य वेळी योग्य जागी पाठवावया. कशासही आटापेटी भाकर तुकडा घाली पोटी मग निवांत गाठी स्टेशन तुझे. तुला गाठण्या वैकुंठ काढून देई त्याचे तिकीट दावेन योग्य मार्ग नीट धाडेन शकट बैसावया. धरू नको साई सोस जाई येथून सावकाश धरून श्रद्धा सबुरीस करी प्रवास सुखास. मानवी साईंची आज्ञा तया पुढे नसावी प्राज्ञा वापरावी कधी न प्रज्ञा अज्ञानाने. इति श्री साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित सारामृत अध्याय 8 संपूर्ण.